सद्गुरू सदैव मौन पाळायचे ते का? सद्गुरू सदैव मौन पाळायचे ते का? आता एक सद्गुरू मौन पाळायचं का? तर प्रत्येकजणच त्याच्याशी बोलायचो. दिसते की आम्ही प्रत्येक वेळा दिसते की मला हे आहे, मला ते काम आहे, माझं ते हे घ्यायचं आहे, सगळे ते बोलायचे. त्यामुळे त्यांनी मौनच ठेवलं आणि ते म्हणतं मौन हे बोलकं असतं. तुम्हाला सांगायचं मी आता आज रविवारी बोलतो आहे, पण मी रविवारी मौन धरलं होतं आणि मौन धरल्यामुळं माझी कामं भरपूर होतं. मी पूर्वी अशी मौन धरत असे. आणि एक तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही विचार करा, प्रत्येकाने मौन धरण्याचा वार तुम्हाला जमणार नाही, पण एकदा कधीतरी मौन करा. आणि सगळ्यात मौन करायचं म्हणजे पहिली गोष्ट हे तुम्हाला आपला पूर्वज आहे, जेवताना एक शब्दही बोलायचं नाही. आणि आमच्याकडे जेवताना मी नव्हे भाजी अमुक झाली ही वाटायला हे कोणी आमटी कोणी केली तो हारा कोण असेल तो हे का आणि आम्हाला आणखी घाला हे असं वाचलं अजूनही तेच आहे मला. पण सांगतो तर हे मौन करा तुम्ही. जेवताना मौन पाळलं फार चांगलं. जे तुम्हाला जेवण घालताना सांगा बाबा मी मौन मला हे पाहिजे एवढंच बस. आणि मग मौन तुम्ही एका ठराविक वेळा करा. सकाळी आता काय होतं मौन अशा वेळी करायचं की रात्रीचं मौन म्हणजे कोणी बोलणारच नाही तो, तर मग ते मौन आपोआपच होतं आहे. म्हणून ज्यावेळेस लोक जास्त बोलतात त्यावेळी मौन करायचं आहे. ती तुमची पावर. ही मग पावर तुमच्याकडे येणार आणि तुम्ही बोलाल ते खरं होणार. बोलाल ते खरं होणार. आणि ही पावर एक लक्षात ठेवा तुम्ही. या हिंदू धर्मात असल्यामुळे हिंदू धर्मात असं आहे, बाकीच्या कुठल्या धर्मात सांगितलं नाही, पण हिंदू धर्माने सांगितलेलं आहे तुमच्याकडे. सांगितलं पण अभ्यास करून सांगितलं आहे की पुढचा जन्म तुम्हाला आहे. पुढचा जन्म तो माणसाचा मिळाला तर तुमच्या शब्दाला किती आहे बघा. आता मी तुमच्या जन्माला तर पुढच्या जन्मात मी भेटेल की काय सांगता येत नाही, पण हे सांगतो तुम्हाला. शक्यतो जेवताना मौन पाळा बघा. आणि दुसरं तर 1-2 तास मौन बघा तुम्ही. जिथं म्हणजे जिथं शाळेत आपण जातो नाही बोललं गप, कारण काय जातात बोलण्यात देखील मी एक सांगतो. जातात त्यांना आम्हाला कोण एक विषय होतो वर्तमानपत्रात, आज काय झालं, आज काँग्रेसचं काय केलं, आज मवी पानं काय ह्या पार्टीने जाताना तो असा हो तो आम्हाला माहीत आहे. जाता जाता शिवाय ती आपल्या जिभेला वाईट सवय लागते. तर बाकी तुम्ही कपडे चांगले करता, ओठ चांगले धुता, डोळे खरता, हात स्वच्छ ठेवता, जीभ स्वच्छ करण्याकरता हे काम आहे बस. मौन मौन. आणि मग तुम्हाला बघा एक दिवस तुम्ही समजा मौन पाळलं तर दुसऱ्या दिवशी तुमच्या शब्दाला किती घाण येतं हे बघा. तुम्ही प्रयत्न करून बघा आणि मला सांगा. मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत एक दिवस कुठलाही मौन करायचा. पण एक दिवस असा मौन म्हणजे आपण त्या दिवशी झोपायचं नाही. लोकात असायला पाहिजे लोकात. हां बस. आणि त्यांना सांगायचं नाही मी पूर्वी असं काय मौन केल्यावर लोक म्हणायचं मग काय असायचं काय, मग एकदम चिडायचं थोडं अक्कल नाही काय मी मौन पाळलं ते म्हणजे माझं मग त्यांनी सांगायचं मौन पाळ मग बोलता येईल का वाईट का बोलतात एकदम अक्कल का. हे माझे मी तुम्हाला सगळे प्राथमिक सगळे हे सांगतो. अक्कल नाही तुला मी मौन पाळतो ते तुम्हाला मला कसं कळणार आहे बुवा. आणि तुमच्या भाषा मला कसं कळणार. मग मी त्याबरोबर कागद पेन्सिलवर सांगायचं पाटी पेन्सिलवर जाऊ दे. माझ्या स्वतःचा अनुभव आहे. आणखी काय काय सांगायचं सांगा. त्याला सांगा तुम्ही काय बोलायचं ते बोला सांगा तुम्ही. दादाजी राम कृष्ण शंकर ही आपली आद्य देवता आणि त्यांची पूजा, इतर देवी देवतांची पूजा, तसेच गुरूंची पूजा व आपल्या सद्गुरू अडाणेश्वरांची पूजा याच्यातील फरक समजावून सांगावा. तसेच कर्पूर गौरममध्ये नमः शिवाय नमः शिवाय म्हटलेलं आहे, तर नमः शिवाय म्हणजे शिवशंकर का नाही. शिव म्हणजे सर्वत्र सर्वमंगल सगळीकडे चालतं म्हणून त्यात नमः शिवाय नमः शिवाय. की ज्यावेळी तुम्ही सद्गुरूंचं हा नाव घेता सद्गुरूंच्या आरती करता त्यावेळी सगळीकडे चांगलंपणा येतो. म्हणून त्या वातावरणात नमः शिवाय नमः शिवाय. दुसरा तिथे शिवाजी किंवा शिव असे कोण नसतात, शिवलिंग असे कोणी
नमः शिवाय नमः शिवाय. त्याला त्या वातावरणाला नमस्कार करतो. वातावरण नमस्कार पवित्र होतं तेव्हा. तुम्ही बघा आरती झाला 2 मिनिटांना आरती पवित्र होते, वातावरण पवित्र होतं. त्या वातावरणात देखील नमः शिवाय म्हणून सांगा तुम्ही. तेव्हा पण तरी आणखी कोणाला खरंच काही विचारायचं असेल तरी सांगावं. मला मुद्दामून सांगायचं आहे की मग तुम्ही सांगत नाही याचा अर्थ तुम्ही मला आई म्हणत नाही, तुम्ही मला अजून दुसऱ्या पुरुष म्हणत असाल की आमचं काहीतरी हा खोटं काही आणि काहीतरी असं असेल. याच्याबद्दलचं विस्तृत तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही समोरून कॉर्डलेस माईकवरती हातवरती करून घ्या आणि तुम्ही डायरेक्टली दादाजींना विचारा. ते सांगायचं सांगा मला. मी म्हणजे कोणी मुलांनी मुलींनी कोणी सांगा काय ते सांगायचं असेल तर. काय मी असं समजतो की तुम्हाला कोणाला विचारायचंच नाही म्हणजे प्रश्न नाही तुम्हाला काही सांगा काय ते विचारा. तिला हात करून सांगा उभा राहा तुम्ही. मला समजतील असे करा. कारण तुम्ही उच्चभ्रू मराठीत बोलला तर मला ते कळणार नाही कारण आम्ही साधी माणसं आहोत. हां सांगा. आपण स्तोत्र वाचून किंवा आपण दादाजींना सांगून आपण दुसऱ्या माणसांना पण बदलवू शकतो का? दुसऱ्या माणसांना पण बदलू शकतो का? हो. तुम्ही दिसल्यावर तुमच्या ज्या पावर्स असतात त्यावर हळूहळू मनुष्य बनतो. आता तुम्ही एकदम IAS झालात, मग माझी मुलगी किंवा ह्याची मुलगी असं म्हणणार आणि IAS झाली तर लोक ती म्हणणारच अरे हिनं अभ्यास भरपूर केला, ती बदलते. तसं दादाजींचं जेव्हा तुम्ही स्तोत्रात केला तर तुमच्या अंगावर तेज येतं. तुम्ही बोलाल ते खरं होतं. ते बघा तुमच्या आजूबाजूचे वगैरे कधी ते विचार करा हिच्यात बदल कसा झाला. आणि आता देखील तुम्ही नेहमीच सद्गुरूंच्याकडे येत असल्यावर त्या आजूबाजूची तुमची जे मैत्रीण असते कमी तर त्याला ह्याच्यात काहीतरी बदल होतो आहे. ते सांगत नाहीत पण त्यांना कळतं. तुम्ही जेव्हा नित्य दादांची जी पूजा करता त्यावेळी त्या माणसाला कळतं ही वेगळी आहे, ही किंवा हे वेगळे आहे. हां आपण दुसऱ्यांना पण बदलू शकतो का? ते आपोआप तुमच्यावर बदलू शकतात ना. त्यांना तुम्हाला सांगता येईल पण गमत असेल मी आता इतकं वाटेल ते बोलतो हे करतो तर मी आता लोकांना सांगायचं तुम्ही वाटेल ते बोलू नका असं नको. तर तुम्ही काय केव्हा सांगा तुमच्यात ते दुर्गुण नसतील तर सांगा की बा असं तू करू नको. ते दुर्गुण माझ्यात असायचे आणि मी सांगायचे हा दुर्गुण करू नको. माझ्याबद्दल काय वाटते तुम्ही सांगा. मी आता लोकांना सांगितलं जास्त बोलू नका माझ्याबद्दल काय बोलते ही मला सांगते मी मौन पाळणार आहे. सांगितलं तुम्ही बोल कुठलं मौन बोलतोय आता काय वाटेल ते बोलतोय की सांगा. मग आता लोकांना मी मौन पाळणार कसं सांगायचं. आज खरं तर रविवार दादाजींचा मौनाचाच दिवस. जाऊ दे माझ्याबद्दल पण एक असं सांगतो तुम्हाला. आणि दुसऱ्याला एक लक्षात ठेवा दुसऱ्यांना सांगण्याकरता आपण आलं नाही येत. परमेश्वराने पाठवलं असते त्याला कोणाला काय काय पाठवायचं ते तुम्ही तुमचं हे वाटा स्तोत्राचा मग ते दुसरे लोक येणार आणि मग तुमच्या वागण्यामध्ये ते ठरवणार काय ते असं मला वाटतं. बघा आता काय सांगितलं. धन्यवाद दादाजी. श्री सद्